नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 60. गृहस्थ आणि भिक्षू यांच्या कुशीलातील भेद. भन्ते नागसेन, एक गृहस्थ दुःशील आहे आणि एक भिक्षू दुःशील आहे. या दोघात फरक काय आहे? या दोघांचेही दुःशील असणे ही सारखीच बाब आहे का? दोघांनाही त्याचे फळ सारखेच मिळते का? दोघांनाही मिळणाऱ्या फळात काही भेद आहे का? महाराज, भिक्षू जरी दुःशील असला तरी दुःशील गृहस्थापेक्षा त्याच्यात हे 10 गुण अधिक व विशेष आहेत. 10 गुणांमुळे तो आपली दक्षिणा शुद्ध करून घेतो. दुःशील गृहस्थापेक्षा दुःशील भिक्षूत हे 10 सद्गुण अधिक आणि विशेष आहेत. 1. भिक्षू जर दुःशील असला तरी तो बुद्धाविषयी अत्यंत श्रद्धावान असतो. 2. धर्माच्या प्रती अत्यंत श्रद्धावान असतो. 3. संघाप्रती अत्यंत श्रद्धावान असतो. 4. आपल्या गुरुबंधूंप्रती अत्यंत श्रद्धा बाळगणारा असतो. 5. सदैव धार्मिक चर्चेत रमून गेलेला असतो. 6. तो विद्वान असतो. 7. सभेमध्ये तो सभ्यपणाने वागत असतो. 8. निंदा भयामुळे तो आपल्या शरीरावर व वाणीवर पूर्णतः संयम ठेवतो. 9. त्याचा ओढा उन्नतेच्या पथाकडेच असतो. आणि 10. दुसऱ्या भिक्षूंच्या संगतीत आपले जीवन घालवीत असता जर काही पाप करीत असला तरी ते सीमित असते. अतिशय संकोचपूर्वक ते तो लपून करतो. महाराज, ज्याप्रमाणे एखादी विवाहित स्त्री अत्यंत संकोचपूर्वक लपूनच पाप करते, त्याचप्रमाणे दुःशील भिक्षू अत्यंत संकोचपूर्वक लपूनच एखादे पाप कर्म करतात. महाराज, हे 10 गुण दुःशील गृहस्थापेक्षा दुःशील भिक्षूच्या अंगी अधिक व विशेष असतात. कोणत्यावरील 10 गुणांमुळे तो आपली दक्षिणा शुद्ध करतो? 1. भिक्षू वेश धारण करून तो आपली दक्षिणा शुद्ध करतो. 2. ऋषीप्रमाणे आपल्या डोक्याचे मुंडन करून तो आपली दक्षिणा शुद्ध करतो. 3. भिक्षू संघात सहभागी होऊन तो आपली दक्षिणा शुद्ध करतो. 4. बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जाऊन तो आपली दक्षिणा शुद्ध करतो. 5. अरहंत पदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहून योग्य वातावरणात वास्तव्य करून तो आपली दक्षिणा शुद्ध करतो. 6. बुद्ध धम्माच्या उच्च विषयांच्या संशोधनात मग्न राहून तो आपली दक्षिणा शुद्ध करतो. 7. उत्तमोत्तम धर्मदेशना करून तो आपली दक्षिणा शुद्ध करतो. 8. धम्माला प्रकाशात आणून तो आपली दक्षिणा शुद्ध करतो. 9. बुद्धाला सर्वश्रेष्ठ मानून तो आपली दक्षिणा शुद्ध करतो. महाराज, वर सांगितलेल्या 10 गोष्टीच प्रत्यक्ष आचरण करून तो आपली दक्षिणा शुद्ध करून घेतो. महाराज, भिक्षू दुःशील असला तरी तो याप्रमाणे आचरण करून दायकांनी दिलेली दक्षिणा सफल करतो. महाराज, एखादी वस्तू कितीही घाण, चिखल, धुळीने माखलेली असली तरी ती पाण्याने स्वच्छ धुवून काढली जाऊ शकते. त्याचप्रमाणे भिक्षू जरी दुःशील असला तरी तो चांगल्या प्रकारचे आचरण करून दायक लोकांनी दिलेली दक्षिणा म्हणजेच दान सफल करून सोडतो.
महाराज, उकळते गरम पाणी सुद्धा भडकलेल्या जोरदार अग्नी विझवून टाकते. त्याचप्रमाणे भिक्षू जर दुःशील असला तरी तो चांगल्या गोष्टींच्या आचरणात गतिमान राहून दायकांकडून मिळालेली दक्षिणा सफल करून सोडतो. महाराज, भोजन जरी स्वादिष्ट नसले तरी ते भूक नष्ट करते. त्याचप्रमाणे भिक्षू जरी दुःशील असला तरी तो चांगल्या आचरणाने दायकांकडून मिळालेली दक्षिणा सफल करून सोडतो. महाराज, मध्यम निकायात दक्षिणा विभंग नावाचा गृहस्थ धर्मोपदेश करीत असता त्या देवाधिदेव भगवंतांनी सांगितले आहे की धम्म आणि श्रद्धेने युक्त होऊन जो शीलवान पुरुष दुःशील भिक्षूंना सुद्धा दान देतो त्याला उत्तम कर्मफळ प्राप्त होते. त्या दायकांनी दिलेली दक्षिणा शुद्ध होऊन जाते. भंते नागसेन, किती आश्चर्य आहे, किती अद्भुत आहे. मी तुम्हाला एक क्षुल्लक प्रश्न विचारला होता, परंतु तुम्ही तर अनेक उपमा आणि युक्तिवादांच्या द्वारे इतका सुंदर खुलासा करून सांगितला की आता हे ऐकत राहण्यात अमृताचे माधुर्य वाटू लागले आहे. भंते, एखाद्या उत्तम स्वयंपाकाला थोडेसे जरी मांस मिळाले तरी त्यात मीठ मसाले टाकून इतके स्वादिष्ट करून सोडतो की राजा सुद्धा ते मिटक्या मारीत खात असतो. त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक क्षुल्लक प्रश्न विचारला होता, परंतु तुम्ही अनेक उपमा आणि तर्क उपस्थित करून उत्तम रीतीने त्याचा खुलासा करून दिला, जेणेकरून ऐकणाऱ्यांना अमृताचे माधुर्य वाटू लागते. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.